नमस्कार रसिकजन हो. नेहमी आपली भेट होते ती गाण्याच्या निमित्ताने होते. मी कुठलं तरी गाणं पोस्ट करत असतो. आज मात्र आपल्याला भेटतो आहे ते वेगळ्या कारणामुळे. ते म्हणजे माझ्या काही कविता मला सादर कराव्याशा वाटल्या म्हणून त्या निमित्ताने मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे. तेव्हा आपल्यासाठी पेश आहेत काही मराठी आणि इंग्लिश दोन्ही टाईपच्या कविता. तर पहिली कविता मराठी, त्याचे शीर्षक आहे मला काय त्याचे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित म्हणवणारा जो एक मध्यम वर्ग आहे किंवा एक वर्ग आहे, त्याच्या वागण्यावरनं असं वाटतं की यांची वृत्ती, आपली वृत्ती मला काय त्याचे अशी झालेली आहे. त्यावर ही कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे मला काय त्याचे. भ्रष्टाचार सगळीकडे पण मला काय त्याचे. भ्रष्टाचार सगळीकडे पण मला काय त्याचे. मेलेली मने आणि न बघणाऱ्या नजरा. मेलेली मने आणि न बघणाऱ्या नजरा. थिजलेली अंतःकरणे, थिजलेली अंतःकरणे भावना बोथटलेल्या. माणसांच्या वस्त्यात सतत फिरणारे माथे फिरू आणि वासांनी बरबटलेले माणूस नावाचे राक्षस. पण मला काय त्याचे. माणुसकीचा वध रोज होतोय. माणुसकीचा वध रोज होतोय. दिवस रात्र आया बहिणींच्या लाजा लुटल्या जात आहे सर्रास चव्हाट्यावर. पण मला काय त्याचे. घरे जळत आहेत गरिबांची राजरोस. माझा स्वार्थ मी बघणार. घरे जळत आहेत गरिबांची राजरोस. माझा स्वार्थ मी बघणार. बाकीच्यांचे मला काय त्याचे. मला काय त्याचे. ह्याच्यानंतरचा सध्या सगळीकडे पावसाचा मौसम आहे. पाऊस सगळीकडे प्रचंड प्रमाणात पडत आहे. सृष्टी छान हिरवीगार झाली आहे, तर पावसांवरती काही पडतं. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस राजा. ढगांचा नगारा वाजवत पाऊस राजा. ढगांचा नगारा वाजवत पाऊस राजा. मोठ्या ऐटीत धरणी भेटीसाठी येऊ घातला. मोठ्या ऐटीत धरणी भेटीसाठी येऊ घातला. सृष्टी सारी हिरवाईने नटली. सृष्टी सारी हिरवाईने नटली आणि झाडे फुले डोलून आनंद व्यक्त करू लागली. तो कोकिळ मात्र बिचारा केविलवाणा एक प्रयत्न अजून करतो आहे. गेलेल्या वसंताला परत बोलवण्याचा. गेलेल्या वसंताला परत बोलवण्याचा. ह्याच्यानंतरची कविता जी आहे ती आहे एक सुंदरशी निसर्ग भेट. ही कविता माझ्या एका महाबळेश्वरला मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी दिसणारा निसर्ग पाहून सुचलेली कविता आहे. एक सुंदरशी निसर्ग भेट. समोर पसरली होती सह्याद्रीची काळी फत्तर छाती. समोर पसरली होती सह्याद्रीची काळी फत्तर छाती. त्यातून वाहत होती मऊ मुलायम कृष्णाई ती. त्यातून वाहत होती मऊ मुलायम कृष्णाई ती. वारा असा की पान खाली जावे ते वर येत होते. वारा असा की पान खाली जावे ते वर येत होते. नजर दूरवर फेकावी ती दमून खाली होत होती. नजर दूर फेकावी ती दमून खाली होत होती. निसर्गाच्या मर्दानी रूपावर भाळूनच की काय. निसर्गाच्या त्या मर्दानी रूपावर भाळूनच की काय. ढगांच्या मृदुल रूपवती सुंदर ललना. ढगांच्या मृदुल रूपवती सुंदर ललना. लाजून आणि मुरकून
पर्वताच्या कुशीत बिलगत होत्या. पर्वताच्या कुशीत बिलगत होत्या. तो सूर्य हा सगळा खेळ स्थितप्रज्ञाच्या नजरेने, तो सूर्य हा सगळा खेळ स्थितप्रज्ञाच्या नजरेने आणि कित्येक वर्षाच्या अनुभवाने आलेल्या शहाणपणाने पाहत होता. पहाटेच्या प्रसन्न आणि संध्येच्या कातरवेळी माझे मन मात्र, पहाटेच्या प्रसन्न आणि संध्येच्या कातरवेळी माझे मन मात्र त्या एकट्या उडणाऱ्या गरुडाच्या आकाश झेपेत, त्या एकट्या उडणाऱ्या गरुडाच्या आकाश झेपेप्रमाणे काळात दडलेल्या आठवणींच्या अंधुक दिसणाऱ्या त्या क्षितिजाकडे पुन्हा पुन्हा झेपावतच होते. आता एक वेगळ्या प्रकारची कविता, त्याला मुक्तछंद म्हणू शकाल. नाव आहे शब्दावली. शब्द शब्द मूक शब्द, सर्द शब्द तप्त शब्द, त्रस्त शब्द ग्रस्त शब्द, व्यक्त शब्द सुप्त शब्द, वेच शब्द, वाच शब्द, प्रश्नोत्तरी शब्द, विचारात शब्द, प्रचारात शब्द, मानवी मनात शब्द, अर्थहीन शब्द, सृष्टी तर शब्दातीत, सूर्य नाही शब्द, चंद्र नाही शब्द, कल्पना मनात येत नाही वक्त शब्द होत, गिरीकुहरी घुमतो तो अर्थकारी आदि शब्द, अवकाशी विरताना नाही उरत शब्द, वायुवेग स्तब्ध नाही, अनुभवात शब्द नाही, परमेश्वर शब्द नाही, ईश्वर शब्दात नाही, विसर शब्द टाक शब्द, शब्द. नमस्कार.